नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न 100% गॅरंटीड, खात्रीशीर, हमखास कशी जुळणार यावरचे उपाय आम्ही हमखास पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये किंवा या मालिकेमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. मात्र त्यासाठी पहिल्यांदा हे समजून घ्या की हे उपाय सांगत असताना आम्ही कुठलंही तुम्हाला व्रत, उपवास किंवा एखादा शॉर्टकट सांगणार नाही. कारण आपण काय करत असतो की आपण आपली जगण्याची, वागण्याची प्रत्येकानं आपापली पद्धती ठरवलेली आहे आणि जे काही सत्य आहे, जे काही खरं आहे, तर त्या खऱ्यापासून, सत्यापासून आपण आपलं तोंड लपवत असतो किंवा ते आपल्या स्वीकारण्याची आपली ताकद नसते किंवा ऐपत नसते. पहिल्यांदा हा गैरसमज काढून टाका की एखाद्या दलालाचा खिसा गरम केला किंवा एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले म्हणजे तुमचं लग्न जुळेल, हा निव्वळ गैरसमज आहे. अशा काही विवाह संस्थांची नावं तुम्हाला आम्ही सांगणार आहोत, त्यांचे पत्ते देणार आहोत, संपर्क देणार आहोत की जे मोफत आणि सेवाभाव म्हणून असं या क्षेत्रामध्ये काम करतात आणि लग्न जुळवण्यासाठी तुम्हाला मदत करतात. अशी काही नावं सुद्धा आम्ही तुम्हाला या मालिकेतून सांगणार आहोत. मात्र ही गोष्ट आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे की आपण स्वतः जे काही सत्य आहे तर ते सत्य स्वीकारायला घाबरतो आणि ते सत्य आपण स्वीकारत नाही. पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की तुमची आमची लग्न का जुळत नाहीत, तर याच्यामध्ये पहिलं जे सत्य आहे तर मुला-मुलींच्या संख्येमध्ये जी काही विसंगती निर्माण झालेली आहे की आपण 10-20 वर्षापूर्वी जे मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री भ्रूण हत्येचं पाप केलेलं आहे, तर त्या पापाची फळं प्रायश्चित्त कुठेतरी भोगतो आहोत. त्याच्या आधी आपण मुलींच्या वडिलांचे आणि मुलींचे हुंड्यासाठी, मानपानासाठी अतिशय छळ केलेले आहेत आणि अजूनही जी काही चांगल्या घरची मुलं आहेत, नोकरीवाली आहेत, तर ती अजूनही घोड्यावरून, उंटावरून खाली उतरायला तयार नाहीत. त्यांचे नखरे कमी झालेले नाहीत. हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. तुम्ही जर म्हणत असाल की तुम्ही काहीही सांगता, पदरचं सांगता, तर तुमचं जे काही फीडबॅक असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा. ही वास्तविकता तुम्ही स्वीकारलीच पाहिजे आणि प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना या गोष्टीची भीती वाटते की आपल्या मुलीचं कुठंतरी भलं झालं पाहिजे. मग भलाही तो मुलगा गरीब असला तरी चालेल, मजुरी करणारा असला तरी चालेल, मात्र त्याच्यावर कुठलं कर्ज नसलं पाहिजे आणि त्याला कुठलं व्यसन नसलं पाहिजे. कारण तुमच्या आमच्या समाजामध्ये, मग तो समाज कुठलाही असो, की अशा अनेक मुली आहेत, शेकड्यानं मुली आहेत, की एखादं 3,000 लोकसंख्येचं जरी गाव असलं तर त्या गावामध्ये 10 ते 15 मुली तुम्हाला अशा सापडतील की ज्यांचं वय 22 ते 30 वयाच्या दरम्यान आहे आणि ज्यांच्या पदरामध्ये 1 किंवा 2 मुलगा किंवा मुलगी आहे आणि त्यांच्या कपाळी वैधव्य आलेलं आहे. पांढरं कपाळ झाकण्याचा प्रयत्न करतात, कथिया टिकली कपाळाला लावतात आणि या ऑफिसच्या त्या ऑफिसच्या बँकेच्या चक्रा मारतात. निराधाराचा पगार सुरू करण्यासाठी हे कागद जमा कर, ते कागद जमा कर, घरकुलासाठी. आणि अशा स्थितीमध्ये ह्या अशा अनेक मुली आहेत तुमच्या आमच्या समाजामधील की की पाहुणे 25व्या वर्षी गेले, 26व्या वर्षी गेले, दारू पिलेले होते, कुठंतरी एखाद्या झाडाला धडकले, एखाद्या वाहनाला धडकले किंवा फाशी घेऊन गेले किंवा अजून कुठल्या कारणाने गेले. अशा अनेक मुली आहेत आणि अशा मुला-मुलींसाठी आपण कुठेतरी समाज म्हणून आपण दरवर्षी 10-10 लाख रुपये खर्च करून सप्ते लावतो, कीर्तनाचे फड रंगवतो. कीर्तनाने किती सुधारले हे आम्हाला माहित नाही. मात्र या मुलींच्या पुनर्वसनासाठी समाजातला कुठलाच घटक काहीच करत नाही. जे काही आहेत तर ते अगदी बोटावर मोजण्यासारखे आहेत आणि ह्या अशा वस्तुस्थिती आहेत. तुर्तास पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा हा चर्चेचा विषय असाच पुढे नेत राहू. मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.